आज आपण ढोकळा बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेले आहे व असं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। याच्यात एकही गुठळी राहू द्यायची नाही, व्यवस्थित मस्त असं फेटून घ्यायचं आहे। थोडं मीठ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं, थोडं टाका मीठ। मस्त पिवळा कलर येण्यासाठी आपण याच्यात किंचित थोडी हळद टाकूया। 1 चमच लिंबाचा रस टाकूया। हे व्यवस्थित सगळं फेटून घ्या, मिक्स करून। वाटलेली अद्रक आहे थोडी किंचितशी यामध्ये आपण टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। कढईत 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले, याच्यावर चाळून ठेवलेली आहे। हे गरम होऊ द्यायचं, उकळी आली याआधी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला। अशा एका खोलगट भांड्यात आपण ढोकळ्याचा बॅटर टाकणार। याला ग्रीस केलेलं आहे ऑइलनं। अशी सगळी प्रोसेस आधी करून ठेवायची। नंतर आपण ह्या बॅटरमध्ये इनो टाकणार आहोत। आपलं पाणी उकळलं व त्याला ग्रीस लावलेलं आहे भांड्याला। नंतर याच्यात इनो टाकूया। इनो टाकून प्रोसेस व्यवस्थित एकदम फास्ट करूया, म्हणजे त्याने चांगला व्यवस्थित फ्लफी होईल ढोकळा। आताच नाही टाकायचं, गरम पाणी झाल्यावरच टाकायचं। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर यामध्ये मी अर्धा पॅकेट आहे ते इनोचं यामध्ये टाकणार आहे। दोन तीन पाण्याची टाकूया आपण आणि व्यवस्थित मस्त फेटून घेऊया। हे क्विकली फास्ट फेटायचं याला। मस्त हे लवकर फास्ट फेटून घ्यायचं पटापट लवकर। माझं फ्लफी झालं की लगेच हे पातेल्यात टाकून आपण वाफेवर ठेवणार त्याला। 10 मिनिटं याला मीडियम गॅसवर स्टीम करायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहे, हे बघा अजिबात चिटकत नाही। तर आपला आपला ढोकळा तयार झालेला आहे। आपण हा थंड झाल्याने काढून घेऊ। मस्त जाळीदार झालेला आहे ढोकळा, फ्लफी पण झाला। मोहरी, जिरे, कढीपत्ता, तेल याला तडका दिलेला आहे। याच्यात टाकूया आपण केलेली मिरची यावर टाकू। तुम्हाला थोडा ड्राय लागत असेल तर याच्यात खर्च पाणी करून टाकू शकता। 2-3 चम्मच त्यांना व्यवस्थित लागेल। वाटल्यास चटणीसोबत पण तुम्ही हा खाऊ शकता। व्यवस्थित आपला मस्त झालेला आहे ढोकळा। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।